शुभ सकाळ मंडळी. कालचा रविवार होता ना, तो माझ्यासाठी खूप खास ठरलेला आहे. तर का ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते. चला तर मग बघूया काय काय घडलंय आज. तर घडलं असं, सकाळी आलेला भंगारवाला, तर त्याला सगळ्यांना भंगाराचं जे पण सामान होतं ते सगळं एक एक करून दिलं. घर साफ करून घेतलं, मग औषधं वगैरे घेतली आणि कामांना लागले. साई तर इथे मदतीला रोजच असतो, मला बटाटे सोलून द्यायला, ते मॅश करून द्यायला, तर तो ते करायला त्याला कामं दिलेली होती मी. मग इथे भाजी आणि चटणी पॅक केली आणि साईकडे दिली. त्याचबरोबर मोमोजही बनवून दिले धुरींना, म्हणजे त्यांना जास्त हेक्टिक नको व्हायला. नंतर मी आणि ऋतू निघालो भटकंतीला. आता तुम्हाला ही गर्दी बघितल्यानंतर समजेलच की आम्ही आलोय दादरला. दादरला गेलेलो रिच क्रिएशनला. माझं हळदी कुंकवाचं वाण मी तिथे बुक केलेलं, तर ते घेण्यासाठी गेलेली. त्याच बरोबर ना, मी इथे माझ्यासाठी नथ पण बघत होती, पण आवडली नाही. मग आम्ही निघालो आणि इथे निघताना पाणीपुरी घेतली, मस्त अशी पाणीपुरी खाली आणि नंतर इथे खाल्ली भजी, चायनीज भजी खाल्ली. आणि त्याचबरोबर ना इथे मग सरबतही पियालो आम्ही. आणि नंतर इथे उभं राहिल्याच ना असं ठरवलं की चला आपण आपल्या स्पेशल ठिकाणी जाऊया. आता कॅप्शन मध्ये तर तुम्हाला समजलंच आहे की आम्ही कुठे आलेलो आहे. तर हो, आम्ही आलेलो सिद्धिविनायकला. आणि बाबा, आम्हाला हे मिळालंय धूप आरती आणि इतकं भारी वाटलं, शांत एकदम मस्त. ती धून ऐकून आणि तो धूप बघून ना इतकं भारी वाटत होतं ना की काय सांगू, की हा औराना कशालाच मॅच होत नाही. आम्हाला परत एकदा आरती पाहिजे होती म्हणून गेलो, पण त्यांनी अलाउड नाही केलं वरती थांबायला, कारण गणेश जयंतीचं त्यांचं डेकोरेशन चालू होतं म्हणून अलाउड नाही केलं. तर आम्ही काय केलं, मग मंदिराच्या बाहेर उभं राहिलो आणि तिथूनच आरती घेतली. इतकं भारी वाटत होतं, इतकं भारी वाटत होतं ना, की ही फिलिंग आहे ना कशाशीच मॅच होत नाही. तुम्हाला पण माहितीच असेल की कसं वाटतं सिद्धिविनायकला गेल्यावर, आणि तिकडची आरती मिळाल्यावरती तर अजून बापरे बाप किती भारी वाटतं. मग मेट्रोनेच घरी परतलो. येता येता इथे आमच्या इकडे पाणीपुरी खाल्ली आम्ही. आई तात्यांसाठी ना हे पेन किलरचं हे आयुर्वेदिक तेल घेतलं, आमच्या इकडे आलेले विकायला त्यांच्याकडून. धुरींना इथे प्रसाद दिला आणि घरी आलो. तर आज होता ना नरेश दादाचा बर्थडे, तर तो बर्थडे सेलिब्रेट करायला आम्ही थांबलेलो होतो खाली. आणि आजचा दिवस इतका स्पेशल गेलाय ना की कायच सांगू. सिद्धिविनायक, दादाचा बर्थडे आणि बाकीची कामं माझी एक एक करून झालेली, म्हणून हा जो दिवस आहे ना माझ्यासाठी खास ठरलेला होता. बर्थडे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही सगळे गल्लीत जमा झालेलो बायका, कारण आमचं आता हळदी कुंकू पण येत आहे जवळ. गल्लीतलंही सार्वजनिक आम्हाला हळदी कुंकू घालायचंय, तर त्यासाठी मीटिंग चालू होती. आणि मीटिंग मध्ये आमचं ना गप्पा जास्त होत होत्या. खूप वेळ गप्पा मारल्याच्या नंतर हिच्यासोबत थोडंसं खेळलो. साई पण तिला घेऊन खूप खुश होत होता. आणि मग धुरी आले. दॅट इज फॉर टुडे गाईज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी, आणि तोपर्यंत बाय बाय.